बाळ वेळेपूर्वी जन्माला आलं आणि लगेच आपल्या कानावर NICU, CPAP, व्हेंटिलेटर, फोटोथेरपी, IV फ्लुइड्स किंवा सलाईन जे आपण देतो, हे नवीन नवीन शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. आज ह्याच व्हिडिओमध्ये आपण हे असे अनेक प्रश्न जे तुमच्या समोर येणारे आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात. 37 आठवड्यांच्या आतमध्ये पण 3 टप्पे केलेले आहेत. त्यामध्ये लेट प्रीटर्म जे आहेत की 34 आठवड्यापासून ते 36.6 आठवड्यांपर्यंत जे बाळं जन्माला येतात त्यांना लेट प्रीटर्म बाळ असं म्हणतो. त्यानंतर 32 ते 34 आठवड्यामध्ये जन्माला येणाऱ्या बाळांना आपण मॉडरेट प्रीटर्म असे म्हणतो. 28 ते 32 आठवड्यांमध्ये जन्माला येणाऱ्या बाळांना आपण व्हेरी प्रीटर्म बाळ असे म्हणतो आणि 28 आठवड्यांच्या आत जन्मलेल्या बाळांना आपण एक्स्ट्रीम प्रीमॅच्युअर बाळ असे म्हणतो. की जसे हे बाळ वेळेच्या आधी जन्माला आलेले असल्यामुळे त्यांचे अवयव तर बनलेले असतात, पण त्यांची पूर्ण मॅच्युरिटी आलेली नसते. त्यामुळे काही अवयवांना आपल्याला काही बाहेरून सपोर्ट द्यावा लागतो. हा सपोर्ट देण्यासाठीच हा NICU स्पेशल पद्धतीने बनवलेला असतो, ज्यामध्ये बाळांना तो वेगवेगळ्या पद्धतीचा सपोर्ट जो लागतोय तो दिला जातो. ज्यामध्ये जर बाळाला श्वासाचा काही त्रास असेल तर त्याला मशीनचा सपोर्ट, ज्यामध्ये मग साधा ऑक्सिजन किंवा CPAP किंवा व्हेंटिलेटर जे बाळाच्या आवश्यकतेनुसार दिला जातो.